बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। 12 वर्षीय मुलगी बलात्कारातून गर्भवती झाली आणि तिनं उच्च न्यायालयात गर्भपात करण्यासाठी याचिका दाखल केली होती। मात्र अकोला वैद्यकीय विभागानं 8 महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भपात करण्याऐवजी सुरक्षितपणे बाळंतपण केलं। या मुलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे। काही दिवसात त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील एका 25 वर्षीय युवकानं पीडित 11 वर्षीय मुलीला वेगवेगळी आमिष दाखवली। तिला घरात एकटी असताना वयाच्या 11व्या वर्षापासूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला लागला। अल्पवयीन मुलीवर 6 महिन्यापर्यंत लैंगिक अत्याचार केला, त्यामुळे ती गर्भवती राहिली। घाबरल्यामुळे तिने गर्भवती झाल्याबाबत आई वडिलांना सांगितलं नाही। शेवटी तिने पोटदुखीचा त्रास असल्याचं सांगत रुग्णालयात ती गेली। डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचं स्पष्ट केलं। मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली। 8व्या वर्गाची असलेली मुलगी हिला घेऊन पालक बाळापूर पोलीस ठाण्यात गेले। गर्ल बिकम्स प्रेग्नेंट आफ्टर रेप येथे त्यांनी तक्रार दाखल केली। तक्रारीवरून मुलीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाची माहिती समोर आली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली। त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुलीही दिली। या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी उच्च न्यायालयात मुलीच्या गर्भपातासाठी याचिका दाखल केली होती। मेडिकल बोर्डच्या तपासणीनंतर स्पष्ट झालं की 8 महिन्याच्या गर्भवतीचा गर्भपात केल्यास मुलीच्या जीवाला गंभीर धोका होऊ शकतो। गर्ल बिकम्स प्रेग्नेंट आफ्टर रेप यामुळे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचं न्यायमूर्ती नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्या निर्देशाप्रमाणे पीडित मुलगी व तिच्या पालकांकडून हमीपत्र घेत गर्भपातास परवानगी दिली होती। मात्र वैद्यकीय कारणांमुळे अखेर बाळंतपणाचा मार्ग स्वीकारण्यात आला। मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला। पुढील कारवाई पोलीस विभाग करतायत। ही याचिका पीडितेच्या पालकांनी ॲडव्होकेट सोनिया गंजबिये यांच्या मार्फत दाखल केली आहे। राज्य सरकारतर्फे ॲडव्होकेट देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली। यामध्ये ॲडव्होकेट HD मराठे यांनी त्यांना सहाय्य केले। बाळाचा सांभाळ करायचा कुणी? पीडित मुलगी 8व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे, तर आरोपी युवक बेरोजगार आहे। मुलगी लैंगिक शोषणाला बळी पडली आणि गर्भवती झाली। आता मुलीनं बाळाला जन्म दिला असून बाळ सुदृढ आहे। गर्ल बिकम्स प्रेग्नेंट आफ्टर रेप। आता या बाळाचा सांभाळ करावा कुणी आणि बाळाला कुणाचं नाव द्यावं असा प्रश्न पालकांना पडलाय। या दरम्यान नवजात बाळाच्या संगोपन व पालकत्वासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पीडिताचे पालक पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।